ताप, चक्कर, डोकेदुखी, बेशुद्ध होणं ही अशी अनेक लक्षणं जर तुमच्या आजूबाजूच्या कुणामध्ये दिसत असेल तर कदाचित त्याला मेंदूचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता असते. मेनिंजायटिस, मेनिंगोएन्केफालायटिस, न्यूरोसिस्टिक सर्कोसिस असा कुठलाही प्रकारचं मेंदूचं इन्फेक्शन हे अशा पद्धतीनं प्रेझेंट होऊ शकतं. काही वेळा बॅक्टेरिया, काही वेळा व्हायरसेस, काही वेळा पॅरासाइट्स हे मेंदूला इन्फेक्ट करतात आणि तुम्हाला मेंदूचा गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेऊया की ह्या मेंदूच्या इन्फेक्शनमुळं आपल्या रुग्णाला काय त्रास होऊ शकतो, त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत आणि आपल्या मेंदू आणि मणक्याच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकता. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. मेंदूतील संसर्ग, त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार. मेंदू हा शरीराचा अतिशय नाजूक अवयव आहे आणि त्यामुळंच तो अतिशय स्ट्रॉंग अशा कवटीच्या आतमध्ये, त्याचबरोबर जे काही 3 आवरण असतात मेंदूची, तर त्याच्या आतमध्ये ठेवलेला असतो सुरक्षितपणे. तर अशा मेंदूला इन्फेक्शन होण्याची काय कारणं आहेत, त्याचे उपचार काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. काही वेळा जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, विषाणू म्हणजेच व्हायरसेस, बुरशी म्हणजे फंगल इन्फेक्शन किंवा परजीवी पॅरासायटिक इन्फेक्शन यामुळं मेंदूला संसर्ग होण्याची शक्यता असते. मेंदूला जे काही इन्फेक्शन्स होतात त्याच्यामध्ये हे साधारण कॅटेगरी आपल्याला करता येतात. ह्यात मेंदूला ट्यूबी म्हणजे ट्युबरक्युलोसिससुद्धा होण्याची शक्यता असते. या संसर्गामुळं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वेळेवर जर उपचार न मिळाले तर जीवाला धोका देखील निर्माण होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण मेंदूतील संसर्ग म्हणजे इन्फेक्शन्स ऑफ ब्रेन याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मेंदूतील संसर्ग म्हणजे काय? मेंदू किंवा मेंदूच्या आजूबाजू असणारे जे आवरण आहेत, तर त्याच्यामुळे कुठल्याही सूक्ष्म जंतूमुळे जर त्याच्यामध्ये संसर्ग झाला तर त्याला मेंदूतला संसर्ग असं म्हणता येतं, ज्याला मेडिकल भाषेमध्ये मेनिंजायटिस किंवा मेनिंगोएन्केफालायटिस असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा हे इन्फेक्शन थेट सुरू होतं किंवा काही वेळा ते शरीरातल्या इतर भागामधून सुद्धा मेंदूपर्यंत पोहोचू शकतं. मेंदूतील संसर्गाचे प्रकार. सर्वप्रथम मेनिंजायटिस म्हणजे मेंदू आणि मेंदूच्या भोवती असणारे जे काही आवरण आहेत त्यांना होणारा संसर्ग. बॅक्टेरियल मेनिंजायटिस हा अत्यंत धोकादायक प्रकार असून त्वरित उपचार न झाला तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. व्हायरल मेनिंजायटिस हा त्या मानानं सौम्य स्वरूपाचा असतो. एन्केफालायटिस म्हणजे मेंदूच्या पेशींना होणारा संसर्ग, जो मुख्यत्वे करून विषाणूमुळे म्हणजे व्हायरसेसमुळे होतो. काही वेळा हर्पीज, डेंग्यू, झिका किंवा जपानीज एन्केफालायटिस ह्या प्रकारचे विषाणू हे मेंदूच्या एन्केफालायटिसला कारणीभूत असतात. ब्रेन अपसेस म्हणजे मेंदूमध्ये एक पू असणारी पोकळी तयार होणं. बऱ्याच वेळा डोक्याला दुखापती, मेंदूच्या शस्त्रक्रिया किंवा कान, नाक, घशाचे इन्फेक्शन्स हे मेंदूपर्यंत पोहोचले तरी ब्रेन अपसेस तयार होतात. टीबी जर मेंदूपर्यंत गेला तरी ते ट्युबरक्युलस ब्रेन अपसेस त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. चौथं महत्त्वाचं मेंदूचं इन्फेक्शन म्हणजे न्यूरोसिस्टिक सर्कोसिस. यामध्ये युज्युअली प्राण्यांच्या मांसामधून मानवी शरीरामध्ये गेलेलं टेपवर्म हे अंड्याच्या स्वरूपातील जे काही परजीवी असतात त्याच्यामुळं हा संसर्ग निर्माण होतो. मेंदूतल्या फिट्स येण्याचं भारतात हे अतिशय कॉमन कारण आहे. मेंदूच्या इन्फेक्शनमध्ये जी काही कॉमन लक्षणं दिसून येतात तर त्याच्यामध्ये जी काही मेंदूतलं प्रेशर वाढण्याची लक्षणं असतात तर ती प्रामुख्यानं महत्त्वाची आहेत, ज्याला आपण रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर असं म्हणतो. त्याच्यामध्ये डोकेदुखी, उलटी येणं किंवा डोळ्यांचा तिरळेपणा ही अतिशय कॉमन लक्षण आहे. त्याचबरोबर मानेमध्ये ताठरता येणं, ज्याला आपण नेक स्टिफनेस म्हणतो, हे सुद्धा मेंदूच्या इन्फेक्शनचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. ह्या लक्षणांच्या बरोबरच इतर काही लक्षणं म्हणजे जसं फिट्स येणं, शुद्ध कमी होणं, रुग्ण ग्लानी अवस्थेमध्ये जाणं, बेशुद्ध होणं, बोलण्यामध्ये अडचण येणं, वागण्यामध्ये बदल होणं, चिडचिडेपणा येणं, त्याचबरोबर लहान मुलांच्या मध्ये सुद्धा रुग्ण खायला नकार देणं, किरकिरणं, अतिशय जास्त प्रमाणामध्ये बाळ रडत असेल
किंवा बाळाचा टाळू जर फुगलेला असेल तर सुद्धा बाळाला मेनिंजायटिस किंवा मेनिंगोएन्केफलायटिस झालेला असू शकतो. ह्या गोष्टी आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. असे कोणते उपचार आहेत किंवा प्रतिबंधात्मक मार्ग आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे मेंदूचे इन्फेक्शन टाळू शकतो? वेळच्या वेळी लसीकरण म्हणजे BCG, MMR, निमोकोकल किंवा जपानीज एन्केफलायटिस ह्यांचे जे वॅक्सिन्स आहेत तर ते आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना वेळेवर देणं हे अत्यंत आवश्यक असतं. संसर्ग झालेल्या व्यक्तीला आयसोलेट करणं, बऱ्याच वेळा असे इन्फेक्शन्स इतरांना होऊ नयेत म्हणून त्यांना आयसोलेट करणं, स्वच्छ पाणी आणि अन्नाचा वापर करणं, त्याचबरोबर प्राण्यांचं जे काही मांस आहे तर ती अर्धवट शिजवलेल्या अवस्थेमध्ये न खाणं आणि डोक्याला लागलेल्या ज्या काही जखमा असतात तर त्या वेळेवर आणि पूर्णपणे बऱ्या करणं हे साधारणपणे हा आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपचार आहेत. मेंदूमध्ये जे इन्फेक्शन होतात तर ह्यांचे उपचार एवढे अवघड का असतात? आता हा जो उपचार आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर. तर हा काय असतो? तर मेंदू हा अतिशय नाजूक अवयव असल्यामुळे तो शरीरामध्ये अतिशय संरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे, म्हणजे कवटीमध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर मेंदूच्या भोवताली एक आवरण असतं ज्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर असं म्हणतो, की जे काय करतं की कुठलीही औषधं आहेत ही मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही. आता ह्याचा मूळ उद्देश असा असतो की एखादं टॉक्सिन शरीरामध्ये जर आलं तर ते मेंदूपासून दूर ठेवलं जावं. पण हे जे काही साईड इफेक्ट्स म्हणतो आपण, त्याचे परिणाम काय आहेत तर त्यामुळं काही औषधंसुद्धा मेंदूपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं मेंदूला जर इन्फेक्शन झालं तर औषधाद्वारे ट्रीट करण्यामध्ये त्याच्यात बऱ्याच अडचणी किंवा समस्या उद्भवतात. याशिवाय मेंदूमध्ये जी इन्फेक्शन्स असतात ती अतिशय झपाट्यानं वाढतात, म्हणजे खूप रॅपिड त्याचा स्प्रेड होतो आणि अतिशय लवकर ती क्रिटिकल अवस्थेपर्यंत पोहोचतात. बऱ्याच वेळा सुरुवातीला स्टेजमध्ये असणारी जी लक्षणं आहेत ती डोकेदुखी, ताप ही अतिशय किरकोळ असतात. ती रुग्णांना सुरुवातीला लक्षात येत नाही आणि मग रुग्ण हा अतिशय गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्यामुळं सुद्धा अशी जी काही मेंदूची इन्फेक्शन्स आहेत तर ती ट्रीट करणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि बऱ्याच केसेसमध्ये रुग्णांना ह्यामध्ये आपला जीव गमवावा लागू शकतो. कधीकधी संसर्गामुळं काय होतं, मेंदूला सूज यायला लागते किंवा रुग्णाला फिट्स येतात. तर अशा केसेसमध्ये रुग्ण हे गंभीर बनतात. म्हणजे इन्फेक्शन जरी सुरुवातीच्या स्टेजला असलं तरी फिट्समुळे रुग्ण गंभीर बनू शकतात. त्याच्यामुळे मेंदूतली प्रेशर अचानक वाढू शकतात. तर हे सुद्धा मेंदूच्या इन्फेक्शनमुळं मृत्यूचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. कसं आहे की फक्त मेंदूचं इन्फेक्शन आणि त्याच्यावरचा उपचार एवढ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चालत नाही. म्हणजे प्रत्येक रुग्णाची स्थिती, त्याची फिजिकल ॲबिलिटी, त्याची इम्युनिटी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला एक पर्सनलाइज्ड अप्रोच हा उपचारामध्ये अतिशय आवश्यक असतो. उदाहरणार्थ जर डायबिटीस असेल रुग्णांना तर हे रुग्ण जास्त क्रिटिकल होऊ शकतात. ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार असणारे रुग्ण किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज जे रुग्ण असतात, ज्यांची इम्युनिटी कमी असते, तर हे रुग्ण हे मेंदूच्या इन्फेक्शनला जास्त प्रमाणामध्ये बळी पडताना दिसून येतात. निष्कर्ष: मेंदूचा संसर्ग हा एक गंभीर विकार आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे जेव्हा केवळ डोकेदुखी किंवा ताप किंवा अशक्तपणा असतो तर अशा स्टेजमध्ये तो शक्यतो आपल्याला समजत नाही. अशा वेळी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला लवकर घेणं हे अतिशय आवश्यक असतं. मेंदूचा MRI आणि CSF म्हणजे लंबर पंक्चर करून CSFची तपासणी, तर ह्या 2 तपासण्या मेंदूचे इन्फेक्शन ओळखण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आणि तुमच्या इन्फेक्शनचं निदान झाल्यानंतर त्याच्यावरची जी काही उपचार पद्धती असेल तर ती तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून घेणं हे मेंदूचे इन्फेक्शन कंट्रोल ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं.